अध्याय 14. 13व्या अध्यायापर्यंत श्री स्वामी समर्थांच्या विविध लीला चमत्कारांच्या कथाकथन केल्यानंतर 14व्या अध्यायात श्री विष्णुबुवा स्वामींची पूजा आणि उपासना कशी करावी याचं मार्गदर्शन करतात. ते सांगतात, प्रातकाळी उठून स्वामी महाराजांचं नामस्मरण करावं, त्यामुळे मन शुद्ध होतं. प्रातःकर्म आटोपल्यानंतर आसनावर बसून स्वामींचं स्मरण करून विधियुक्त पूजेला सुरुवात करावी. मन एकाग्र करून समर्थांच्या पादुकांना शुद्धोदकानं स्नान घालावं. चंदन लेपन करून सुवासिक फुलं अर्पावी. स्वामींना धूप दीप नैवेद्य दाखवल्यानंतर हात जोडून उभं राहावं आणि नामस्मरण करावं. प्रार्थना स्तोत्र म्हणावे. उपोषणासंबंधी विष्णुबुवा म्हणतात, दर गुरुवारी उपोषण करून स्वामींची विधियुक्त पूजा केली की बुद्धी वाढते, त्रिदोष नष्ट होतात आणि चांगले अनुभव गाठीशी येतात. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्राच्या जपानं महाराजांची कृपादृष्टी होते. शेवटी विष्णू थोरात अनुभव सिद्ध वक्तव्य करतात. म्हणतात, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील.